फटका मारलाय, एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय का सीमा पार, काय क्षेत्ररक्षण आहे, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात। या 2 धावेनेशी बीसीसी भोकर संघाचं खातं उघडले, धावफलकावर लागले गेल्या 2 धावा। मी दोन्ही संघांना सांगू इच्छितो की हा 8 षटकाचा सामना असणार आहे, 2 षटकाचा पॉवर प्ले, एक गोलंदाज मॅक्झिमम म्हणजे अधिकतम 2 षटक टाकू शकेल आणि 40 मिनिटांमध्ये हा सामना खेळवायचा आहे। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शंकर काका, यावेळेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक एजाज, माफ करा सलमान आहे तिथे, एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली। तन्वीर, एका धावनेशी धावसंख्या वाढते, 3 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात। आता विशाल राठोड फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, नाही, प्रयत्न चांगला होता परंतु पोहोचू शकला नाही। तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात, धावसंख्या वाढते, 5 धावा, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। अतिशय रंगतदार मुकाबला, लोकलचा संघ म्हणजे बीसीसी भोकर संघ मैदानामध्ये 2 हात करतोय पूर्णा संघाशी, जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल 100%, 25 तारखेचं तिकीट मिळेल आणि जो संघ हारेल तो किनवट संघाशी 2 हात करेल। शंकर काका 7 नंबरच्या जर्सी मध्ये छोटस रनअप, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत। चांगला चेंडू फटका मारला, इनसाइड आउट फटका आहे आणि चेंडू जाईल का सीमा पार, प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा होता परंतु चेंडू गेलाय 1 बॉल्स सीमा पार, जगदंबा कलेक्शन चौकार। शंकर काका तयार आहेत, विशाल राठोड मात्र लय सापडली विशालला या सामन्यामध्ये, मागच्या सामन्यात निराशाजनक प्रदर्शन होतं। पुन्हा एकदा फटका डाऊन द ग्राउंड खेळलाय आणि चेंडू जातोय 1 बॉल्स, पुन्हा एकदा सीमा पार, जगदंबा कलेक्शन चौकार। म्हणावी लागेल विशाल राठोडची, विशाल राठोड बद्दल बोलायचं म्हणजे भोकर क्रिकेटचा ब्रँड खेळाडू, एक्स फॅक्टर विशाल राठोड सामना करेल। पुन्हा एकदा फटका मारला आणि चेंडूला पाडले हवाई यात्रामध्ये सीमा पार, तुळसाई कृषी सेवा केंद्र कात्री आलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्यात बिनबाद 19 धावा। पॉवर प्लेचं शेवटचं षटक, गोलंदाज एजाज कादरी, मागच्या सामन्याचा सुपर हिरो, गोलंदाजी मार्कवर आहे। स्ट्रायकर एंडला प्रशांत आडे, मारलाय फटका, क्षेत्ररक्षक पाप्या आहे त्याच्या खाली आणि बाद, एक मोठा झटका। लव रॉकी, बीसीसी भोकर संघाचा रॉकी मैदानाच्या आतमध्ये, आकाश शुंकरवाड
युवा खेळाडू चांगली फलंदाजी करतो, चांगली फटकेबाजी करतो हा फलंदाज. आता मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आडे बाद झाल्याच्या नंतर, परंतु गोलंदाजी सुंदर होतीये एजाज कादरी या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवर एक मोठा विकेट प्राप्त केलाय. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावलेले प्रशांत आडेला बाद केले. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा एजाज. स्ट्रायकर एंडला आता फलंदाजी करेल आकाश सुंकरवाड. चांगला चेंडू, केवळ दिशा दाखवली आकाशने आणि चेंडूला पाडले थर्ड मॅन सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. सुंदर फलंदाजी करतो आकाश. एक चांगला युवा खेळाडू मधून संघामध्ये स्थान निर्माण केलंय या फलंदाजाने. पुन्हा एकदा एजाज धावतोय, मारलाय फटका, पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. दोन क्षेत्ररक्षक त्याच्या खाली होते आणि बाद. आकाश शुंकरवाड सुद्धा बाद. हा झेल, सुंदर झेल पाहायला मिळालाय. आता आकाश बाद झाल्याच्या नंतर बीसीसी भोकर संघाचा हिटमॅन वरुण आडे, बाळा उर्फ बाळा फलंदाजीसाठी जातोय. धावपलकार 23 धावा लागलेल्या आहेत. विकेट मात्र 3 गमावलेल्या आहेत. माफ करा, 2 का 2. आता वरुण फलंदाजी करेल. वरुण ऐजा चांगली गोलंदाजी करतोय. रिवर्स फटका सजवलाय आणि चेंडू गॅप मध्ये जातोय आणि चेंडू गेलाय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. केवळ चेंडूला गॅप मध्ये रिवर्स फटका खेळून चौकार प्राप्त केलाय. चांगला फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळख आहे फलंदाज वरुणची. एजाज कुरेशी कादरी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. प्रयत्न चांगला होता परंतु गती परिवर्तन पाहायला मिळाले गोलंदाज एजाज कादरी कडून. एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवी खेळाडूचं अनुभवी प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लांबचा प्रवास करून आलेला हा संघ पूर्ण चांगला खेळ खेळतोय मैदानामध्ये. अतिशय रंगतदार मुकाबला दोन्ही संघामध्ये. दोन्ही बलाढ्य संघ. धावतोय एजाज कादरी. या कुर्त्या टप्प्याचा चेंडू आणि काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडलाय सीमा पार. षटकार. षटक संपल्याच्या नंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अब्दुल अन्सारला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकार लागले गेलेत. 33 धावा, 33 लॉस ऑफ 2 विकेट. धाव संख्या अतिशय सुंदर आहे बीसीसी भोकर संघाची, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा म्हणजे एक सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतला म्हणावा लागेल दोन्ही फलंदाजांनी. तिसरं षटक अब्दुल अन्सार गोलंदाजी मार्कवर आहे. थोडासा एजाज कादरी कडून कानमंत्री दिला जातोय.
आता स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल विशाल राठोड. जसं नाव आहे त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. विशाल फलंदाजी करावी लागेल विशालला आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल पूर्ण संघाला जिंकायचं असेल तर. चला बॉल आलाय पंच, ते बॉल घ्या. अब्दुल अन्सारचा हा पहिलं षटक आणि पहिला चेंडू. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळाले सलमान कडून. अतिशय अटीतटीचा होणारा हा सामना बीसीसी भोकर आणि पूर्णा या दोन संघादरम्यान. दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे. या गोलंदाजी मार्कवर अब्दुल अन्सार चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. पुन्हा एकदा धावतोय. स्लोअर वन चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू सीमा पार जाईल का? यस, चेंडू जातोय सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल सुंदर फलंदाज आहे. बिग हिटर फलंदाज बीसीसी भोकर संघाचा हा खेळाडू विशाल चांगली फलंदाजी करतोय. या षटकारोबरोबर धावसंख्या वाढलेली आहे. 39 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विशाल बघूया कशी फलंदाजी करेल. आताच विशालच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. अब्दुल अन्सार गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. पंचाचा इशारा येणं बाकी आहे. विशाल राठोड या फलंदाजाकडून पाहायला मिळते. जसं नाव त्या प्रकारची फलंदाजी विशाल राठोडकडून आपल्याला पाहायला मिळते. अब्दुल अन्सार पुन्हा एकदा धावतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लेंथ मध्ये थोडस परिवर्तन केले. अगदी गुड लेंथला हात टाकलेला चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. चांगली वापसी गोलंदाज अब्दुल अन्सार यांची. या सामन्यावर सर्वांचं लक्ष आहे कारण अतिशय महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पुन्हा एकदा फटका मारलाय. काय फलंदाजी करतोय विशाल. चेंडूला पाठवलंय तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड. षट बरोबर बीसीसी भोकर संघाचं अर्धशतक पूर्ण. तिसऱ्या षटकामध्ये 51 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. काय फलंदाजी आहे. तुफान हाणामारी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते बीसीसी भोकर संघाकडून. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका. काय जबरदस्त फटका मारलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. वन बॉल्स चौकार.
षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 55 धावा लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज करीम. म्हणजे 18 चेंडूचा अद्याप खेळ झालाय. धाव फलकावर 55 धावा लागल्यात. सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळाली. करीम आलाय गोलंदाजी मार्कवर चौथं षटक घेऊन संघासाठी. रिवर्स, पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. चला सामना लवकर खेळवायचा, वेळ नको. चांगली फलंदाजी करतोय बाळा, फटकेबाजी करतोय. मारलाय पुन्हा एकदा आणि क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स पुन्हा एकदा सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. आहे काय तुफान फटकेबाजी आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि पुन्हा चेंडू जातोय सीमा पार. वा रे फलंदाजी, काय फटकेबाजी. तीन चेंडूवर 3 चौकार. वरुण आडे, हिटमॅन बाळा यांच्याकडून पाहायला मिळाले. चौथा चेंडू एज लागला होता, परंतु किपर पर्यंत कॅरी झालेला नाहीये चेंडू, विकेट किपर पर्यंत. आणि निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली फलंदाजी करतोय बाळा. बाळाचं या सामन्यामध्ये थोडस प्रमोशन केलंय. का प्रमोशन केलंय हे बाळानं दाखवून दिले. सुंदर फलंदाजी करतोय अद्याप तरी. वरुण आडे पुन्हा एकदा फटका मारलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक असणार आहे तिथे. एक धाव पूर्ण केली. एकच धावेमध्ये संतुष्ट असतील दोन्ही फलंदाज. या एका धावेनिशी धावसंख्या वाढती जाऊन पोहोचली 68 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 68 धावा धाव फलकावर लागल्यात. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल बीसीसी भोकर संघाची. मारा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील काय? पोहोचले आणि सुंदर झेल बाद झालाय विशाल राठोड.
अक्रमने हा सुंदर झेल घेतला. विशाल राठोड बाद झाल्याच्या नंतर फलंदाजी करण्यासाठी आलाय एजे अनिल जाधव. मैदानाच्या बाहेर मात्र चित्र काहीतरी वेगळं दिसतंय. मैदानाच्या बाहेर पूर्ण्या संघाचे चाहता वर्ग खूप मोठा आहे. बीसीसी भोकर संघापेक्षा चाहता वर्ग पूर्ण्याचा दिसतोय. पूर्ण्या संघाला सपोर्ट दिसतोय मैदानाच्या बाहेर. 68 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एजाज कादरी गोलंदाजी मार्कवर स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आले. त्यांनी संघासाठी 5वं. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल वरुण बाळा. एजाज कादरी चांगला चेंडू फटका मारलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल काय? पोहोचलाय आणि बाळा सुद्धा बाद. अक्रमने पुन्हा एक सुंदर झेल घेतलाय. एक नंबरचा फलंदाज जर्सी नंबर 1 आयान शेख उर्फ गुड्डू. गुड्डू बद्दल सांगायचं म्हणजे गुड्डू फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलतो हा फलंदाज. या संघातला मधल्या फळीचा मोठा बिग हिटर फलंदाज म्हणून ओळख आहे या खेळाडूची. या खेळाडूच्या बॉडीवर जाऊ नका, खूप मोठा खेळाडू आहे. छोटा पॉकेट बडा धमाका. परंतु प्रत्येक दिवस वेगळा असतो. प्रत्येक मॅच हा नवीन मॅच असतो. आयान सामना करेल एजाज कादरीचा. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे विकेटची दाद आहे का वाईट वाजवण्याची दाद आहे काही कळालं नाही. परंतु चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज एजाज कादरी कडून एक अनुभवी गोलंदाज आणि अनुभवी गोलंदाजी पाहायला मिळते एजाज कादरी कडून. एक तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. बघूया गुड्डू कसा सामना करतील. मारलाय गुड्डूने फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु पोहोचू नाही शकत. डोक्याच्या वरनं चेंडू जातोय सीमा पार. 1 बॉल. जगदंबा कलेक्शन चौकार. शॉर्टपिच लेनचा हा चेंडू अगदी जोरात येऊन आदळलाय बॅटवरती. सीमा रेषा पार गेलाय. पुढचा चेंडू मारलाय. काय फटका मारलाय गुड्डूने आणि चेंडू मीटरचे आहे आणि चेंडू गेलाय जवळपास 100 मीटर. 100 मीटरचा हा षटकार गुड्डू. आणि आमच्या लॉंगेस्ट मीटरवर हा चेंडू दाखवतोय 96 मीटरचा षटकार होता. धावसंख्या जाऊन पोहोचली 78. 78. मी अगोदरच सांगितलं होतं की या फलंदाजाच्या बॉडीवर नका जाऊ. गुड्डू
78 धावा या षटकाराबरोबर गुड्डू चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गुड्डू सामना करेल एजाजचा. पुन्हा मारलाय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धमाका आहे हा फलंदाज. या फलंदाजाला सिंगल डबल माहित नाहीये. पुन्हा मारला फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. 1 बॉल्स. जगदंबा कलेक्शन चौका. शी धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर. माफ करा 5 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 88 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या मैदानावर कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. या मैदानावर कितीही धावा चेस होऊ शकतात. गोलंदाजी मार्कवर शंकर काका आणि स्ट्रायकर एंडला एजे. आणि फटका मारलाय आणि चेंडूला अडवलंय. अक्रमने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. अक्रमचं केवळ एकच धाव आणि स्ट्रायकर एंडला पोहोचवले ते म्हणजे गुड्डूला. आयान शेख एक बिग हिटर फलंदाज. मधल्या फळीतला हार्दिक पांड्या या संघाचा. बघूया कसा सामना करेल. हार्दिक पांड्या मैदानाच्या चारही बाजूने फटकेबाजी करतो. बघू आयान शेखचा कसा माफ करा शंकर काकाचा कसा करेल. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज आहे. पुन्हा एकदा गुड्डू सामना करेल. चांगला चेंडू. सुंदर चेंडू निर्धावच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला आहे. शंकर काकाची एक अनुभवी गोलंदाजी आणि बाईच्या रूपातली ही धाव. माफ करा बॅटनं काढलेली ही धाव आहे. बॅटचा एज लागून निघालेली ही धाव आहे. आता स्ट्रायकर एंडला असेल एजे. एजेची बॅट मात्र आतापर्यंत शांत आहे. बघूया कसा सामना करेल. मारला एजेने आणि चेंडूला पाठवलं सीमा पार. डीजे कारण फॉर्म मध्ये आलाय एजे. एजे एजे नावाचं वादळ आलंय. आता सामना करेल शंकर काकाच. काय सामना होतोय. काय फटकेबाजी पाहायला मिळते. परंतु क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. पूर्ण संघाकडे या प्रकारची फलंदाजी आहे. अगदी कॉमेंट्री बॅगच्या समोर उभा असलेला पाप्या त्याचं ताजं उदाहरण. पाप्याकडे चेंडू जातोय. प्रयत्न चांगला आणि चेंडू पुन्हा एकदा एजेची बॅट तडपतीये. चांगला चेंडू
एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? नाही. चांगला ताळमेळ, गुड्डू सोबत ताळमेळ जमणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि षटक समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्यात 100 ला 1 कमी, 99 धावा. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आता करीम आलाय 7वं षटक घेऊन संघासाठी. 99 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. या मैदानावर पाहिलंय आपण 153 धावा सुद्धा सेफ नाहीयेत. करीम गोलंदाजी मार्कवर सामना करेल इन फॉर्म फलंदाज एजे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव पाहतोय आपण. चारी बाजूनं भरताना हे मैदान खचाखच पब्लिक वाढतीये. करीमचा पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे एजेचा, परंतु गोलंदाजी चांगली म्हणावी लागेल. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मिळणं एवढं सोपं नाहीये, परंतु अद्याप तरी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली बीसीसी भोकर संघाकडून. पुन्हा एकदा धावतोय करीम, मारलाय एजेने जोरात, बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू जातोय तिथे. पाप्याचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. आता स्ट्रायकर एंडला पाठवलाय हार्दिक पांड्या उर्फ गुड्डू आयान शेख. हा, आणि या गोलंदाजाबद्दल सांगायचं म्हणजे हा गोलंदाज सुद्धा एक हार्दिक पांड्याचा मोठा फॅन आहे. हार्दिक पांड्याच्या ज्या जर्सी नंबरवर 333 लागलेलं असतं, अगदी 333 जर्सी नंबरचा, 333 जर्सी नंबरचा हा गोलंदाज हार्दिक पांड्या म्हणजे करीम. बघूया नेमका हार्दिक पांड्या कोणता आहे, गोलंदाज करतो का फलंदाजी करतो तो हार्दिक पांड्या. काय बॅट स्पीड होती, इथपर्यंत हवा आली बॅटची, एवढा जोरात घुमवला होता फलंदाजाने, परंतु हार्दिक पांड्या कोणता आहे अजून निश्चित झालेलं नाहीये. जर षटकार मारले तर फलंदाजाला म्हणावं लागेल, आणि जर विकेट मिळाला तर गोलंदाजाला म्हणावं लागेल. या दोघांमधली ही रंगत. पुन्हा धावतोय करीम आयांसाठी. ये हार्दिक पांड्या, ओके भाऊ तुम्हीच. की हार्दिक पांड्या मी आहे. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये करीमने, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. करीम उर्फ हार्दिक पांड्या, मी आता गुड्डूला हार्दिक पांड्या नाही म्हणणार यानंतर. या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे या करीमने. आता स्ट्रायकर यांना फलंदाजी करण्यासाठी जात आहेत मास्तर विपिन पवनकर गुरुजी. मारलाय फटका डाऊन द ग्राउंड, आणि पहिला चेंडू जातो सीमा पार. जगदंबा कले काय फटका मारलाय. चला बाउंड्री लाईनला बसलेले प्रेक्षक, मारलाय पुन्हा एकदा फटका,
आणि पुन्हा एकदा जातो चेंडू सीमा पार चौकार. एकशे 10 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर. भावा तू हार्दिक पांडे आहे पण धोनी मागे राहिला होता. आणि प्रेक्षकांना सांगायचं म्हणजे पूर्ण संघाच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य एकही धाव एक्स्ट्रा दिलेली नाहीये यांनी. ना वाईड आहे ना नो आहे. जेवढ्या धावा काढल्यात लेग बाईज नाही, बाईज नाही, वाईड नाही, नो नाही, जेवढ्या धावा काढल्यात ते बॅटनी काढाव्या लागल्यात. 110 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर अब्दुल अन्सार, स्ट्रायकर एंडला एजे. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू मारला एजेने. बॅटचा एज घेऊन थर्ड मॅन कडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. या एका धावनिशी धावसंख्या वाढती 111 धावा. माफ करा किती आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार होता. चौका होता. चौका होता. पुन्हा एकदा चेंडू. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या खाली आणि अक्रमचा हा सुंदर झेल. शेवट आणि विपिन पोनकर बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. सगळ्यांचा आवडता खेळाडू अनिल बेरदेवाड. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय अब्दुल अन्सार. आता स्ट्रायकर एंडला असेल अनिल बेरदेवाड. पुढचा चेंडू. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे अनिलचा, परंतु बॅटशी संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अब्दुल अन्सारची. शेवटच्या षटकामध्ये एक मोमेंटम घेऊन जाण्याचा प्रयत्न पूर्ण संघाचा. पुन्हा एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. फुलटा चेंडू होता तिथे. करीम एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव पूर्ण केली. हे षटक मात्र चांगले षटक म्हणावे लागेल पूर्ण संघासाठी. शेवटचं षटक. धावसंख्या जाऊन पोहोचली 112 धावा. डीजेच्या समोर असलेले लोक थोडस डीजेच्या समोरून बाजूला व्हायचंय भैया. डीजेच्या समोर असलेले, तुम्हाला आवाज येतोय का भाई? डीजेच्या समोर असलेले थोडस बाजूला व्हा. शेवटचा चेंडू एजे साठी. फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन षटकार.
त्याच्या समोर उभे असलेले प्रेक्षक, डीजे समोर असलेले प्रेक्षक, त्यांना विनंती आहे की आपण थोडस समोरून बाजूला व्हायचंय. डीजे समोर असलेली लोक, डीजेच्या समोर असलेले पुन्हा एकदा भाऊ गेले का? रंगतदार सामना होईल. रणनीती आखली जाते बीसीसी भोकर संघ. 118 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. 119 धावा काढाव्या लागतील का सचिन सर? 119 धावाचा पाठलाग करावा लागेल पूर्णा संघाला. पूर्णा संघाकडे ती ॲबिलिटी, ती काबिलियत आहे. कारण आपण मागचा सामना पाहिला, पूर्णा संघाला काढायच्या होत्या 18 चेंडूमध्ये 50 धावा आणि ते करून दाखवलं होतं एजाज कादरी यांच्या संघाने. 119 धावाचा पाठलाग करेल. म्हणजे जवळपास 15 धावा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट असेल 14.87 च. आणि फलंदाजीसाठी जात आहेत पाप्या पंडित आणि शंकर काका. एक डावखुरी हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज. जसं मी गुड्डू बद्दल सांगितलं होतं तसंच सांगतो की या पाप्या पंडित बद्दल, याच्या बॉडीवर नका जाऊ. पाप्या पंडित सुद्धा बिग हिटर फलंदाज आहे. याच मैदानावर गेल्या वर्षी आपण एक सामना पाहिला होता. 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धावा काढायच्या होत्या ना. पाप्या पंडितने एकट्याने 6 चेंडूमध्ये 30 धावा काढल्या होत्या. तोच हा खेळाडू आहे. पहिलं षटक मैदानामध्ये घेऊन आलाय अनिल बेर्देवाड, नाही माफ करा, विपिन पवनकर. आणि स्ट्रायकर एंडला असेल पाप्या. शंकर काका नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला पाप्या पंडित. 119 धावाचा पाठलाग करतोय पूर्ण संघ. 14.87 रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर. या खेळपट्टीवर, या मैदानावर काही मोठी गोष्ट नाही. फलंदाजीसाठी अनुकूल असलेलं मैदान. या दरम्यान पहिला चेंडू विपिन पवनकरचा. पहिला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक, काय क्षेत्ररक्षण आहे तिथे. अनिल बेर्देवाड चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव पाहायला मिळाली. आता स्ट्रायकर एंडला जाऊन पोहोचलाय तो फलंदाज, डावखुरे हाताचा फलंदाज शंकर काका. फील्ड प्लेसमेंट थोडस बदललं जाते. विशाल आणि अनिल बेर्देवाड हे बाउंड्री लाईन म्हणजे सर्कलच्या बाहेर उभे असलेले दोन खेळाडू आहेत. अनिल बेर्देवाडला मध्ये घेतले, विनायक अक्कलवाडला स्क्वेअर लेग च्या दिशेमध्ये तैनात केले. या दरम्यान ओव्हर द विकेट गोलंदाजी विपिन पवनकरची. डावखुरे हाताचे फलंदाज शंकर काकासाठी. काय तेच तर्रा चेंडू पाहायला मिळालाय तिथे. विपिन पवनकर, काय स्पीड आहे. नव्या बॉलने या प्रकारची गती टाकणं एवढं सोपं काम नाहीये, परंतु काय तेच तर्रा चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तिथे. विपिन पवनकर यांच्याकडून अक्षरशः बांधून ठेवलंय शंकर काकाला.
यावेळेस काकाने चेंडू उचला, विशाल आलाय खाली त्याच्या आणि एकदम सोपा झेल. नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मुद्दस्सीर. उजव्या हाताचा हा फलंदाज आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन विपिन पवनकर यांच्याकडून पाहायला मिळाले. आता आपला छोर बदल आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतात विपिन पवनकर. पुन्हा एक चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज विपिन पवनकर यांच्याकडून. या षटकामध्ये केवळ एक धाव खर्च केली बरोबर आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. दूर ठेवलेला चेंडू काय फटका मारलाय आणि चेंडूला पाडलंय सीमा पार. षटकार. केलेत. बघूया पाप्या कसा सामना करेल. चांगला चेंडू अनिलचा पडल्याच्या नंतर आतमध्ये येणारा चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन भोकर बीसीसी या संघाकडून पाहायला मिळाले. 7 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकावर 7 धावा लागल्यात. एक गडी बाद झालाय. 119 धावाचा पाठलाग करतोय पूर्ण्याचा संघ. चांगला फटका खेळलाय विपिन पवनकर. धावतायत तिथे. विशाल आलाय धावून. प्रयत्न चांगला परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. या दरम्यान थोडासा आवाज कमी करा डीजे. चांगला चेंडू. तेवढा चांगला खेळून केलाय तिथे. आकाश क्षेत्ररक्षक होता. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढतीये. 12 धावा धावपलकावर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मुद्दस्सीर एक मोठा बिग हिटर फलंदाज आहे या संघाचा. बघूया कसा सामना करेल. पंच जेव्हा इकडे रिव्ह्यू देतील तेव्हा रिव्ह्यू होईल. सर रिव्ह्यू शंकर काका एक कमिटी का आयोजकांना एक डिसिजन सांगतो तुम्हाला. रिव्ह्यू नाहीये
रिव्ह्यू जेव्हा पंच थर्ड अंपायर कडे पाठवतील तेव्हाच असेल. जर पंचाचा इशारा थर्ड अंपायर कडे असतील तर असेल तो. आणि तुम्हाला एकदा सांगू इच्छितो, हा तुमची इच्छा आहे का? चला तुमच्यासाठी एक रिव्ह्यू दाखवला जाईल, चला चेक करून घ्या. पंच एक मिनिट थांबा. हा नियम लागू नाहीये, परंतु तुमच्या आग्रहा खातीर हा दाखवला जाईल. बघून घ्या. तुम्ही एक जण या, तुमच्या टीम मधला एक खेळाडू इकडे या. भाऊ एजाज कादरी सर, तुमचा एक एक खेळाडू आमच्याकडे पाठवून द्या. नाही तर मोबाईलवर, तुमच्या मोबाईलवर दाखवून द्या. एकदा रिप्ले मध्ये प्रशांत भाऊ, एकदा रिप्ले मध्ये त्या गोलंदाजाचा पाय दाखवून द्या. तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईलवर. थोडंसं थांबवा. आणि पंचाबद्दल एकदा सांगतो, हे जे पंच आहेत या सामन्याचे दोन्ही अतिशय ट्रान्सपरंट आहेत. कोणत्याही संघाची बाजू न घेणारे अतिशय अनुभवी पंच आहेत. पंचाबद्दल काहीही वाद नाही. तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. इथे दाखवून द्या. शंकर काका येत आहेत, बघून घ्या. नो असेल तर बिलकुल नो असणार, नसेल तर नाही. एक मिनिट अनिल भाऊ, चला एक मिनिट द्या. शंकर काकाला दाखवून द्या एकदा. आलेत त्यांचे तिथे थर्ड अंपायर तिथे आहेत. एकच मिनिट दाखवले. एक मिनिट थांबवा. स्टॉप वॉच थांबवलेला मी, त्यांना दाखवा एकदा. चला हा बॉल राईट आहे. डॉट होता ना तो, डॉट बॉल. पुन्हा एकदा अनिल धावतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेमध्ये आणि चेंडू सीमा पार, चौका. सिर चांगली फलंदाजी करतो, चांगला फटकेबाज म्हणून ओळखला जातो हा फलंदाज. पुन्हा एकदा दूर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचाचा इशारा आलाय. हा वाईट चेंडू असणार आहे. अतिरिक्त एका धावेमध्ये भर धावसंख्या वाढतीये. 17 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. रंगतदार सामना होतोय, पण धावसंख्या सन्मानजनक आहे पूर्ण संघाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि ओव्हरची समाप्ती. पडल्याच्या नंतर आतमध्ये आलेला हा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले गेले 17 धावा, एक गडी बाद. छत्तीस चेंडू मध्ये 102 धावा काढायचे. गोलंदाजी मार्कवर तिसरं आणि वैयक्तिक स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलेत विपिन पवनकर. अतिशय पारदर्शकतेपणे हे सामने खेळले जातात. हे टुर्नामेंट मी सांगू इच्छितो की ऑनलाईन पाहणाऱ्या प्रेक्षकांना हे प्रसिद्ध आहे की यांच्या नियोजनामुळे, यांच्या मॅनेजमेंटमुळे अगदी पारदर्शकतेप्रमाणे हे सामने खेळवले जातात. जरी भोकरचा संघ असो, कोणताही असो, कोणताही संघ या आयोजन कमिटीच्या फेवर मध्ये नाहीये. पाप्या पंडित स्ट्रायकरला फलंदाजी करेल. चांगला चेंडू, प्रयत्न चांगला तिथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढते एका धावेनिशी 18. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे.
मुद्दसीरने फटका खेळला, चेंडू हवेमध्ये आहे आणि त्याच्या खाली एज आहे आणि मुद्दसीर सुद्धा बाद. फलंदाजी करण्यासाठी आलाय, मात्र सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन ते विपिन पवनकर यांच्याकडून पाहायला मिळते. जे 2 विकेट गेले ते दोन्ही विकेट विपिन पवनकर यांच्या नावे असतील. विपिन पवनकर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या टुर्नामेंट मधला हायेस्ट विकेट टेकर हा गोलंदाज पुन्हा एकदा धावतोय. पुन्हा तन्वीरचा चांगला चेंडू, तन्वीर साठी टाकलेला हा आणि केवळ 1 धाव. विपिन पवनकरचे जे 2 षटक आहे ते अतिशय महत्वाचे असतात बीसीसी भोकर संघासाठी आणि त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षित करतात. त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एक चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण आणि 1च धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे तन्वीरचा, परंतु असफल राहिलाय आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी किनवट संघाकडून पाहायला मिळाली अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतायत विपिन पवनकर. जेव्हा किनवटची गोलंदाजी चालू होते तेव्हा चांगलंच बघितलंय. यावेळी चांगला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक शेख आखिब, चांगले क्षेत्ररक्षण आणि 1च धाव. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्यात. 21 धावा गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत असलम पटेल. पाच षटकाचा खेळ शिल्लक आहे. सामना अजून संपलेला नाही, काही होऊ शकते सामन्यामध्ये. असलम पटेल गोलंदाजी मार्कवर, 21 धावा धाव पलकावर लागल्या. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. मोठं रनअप. पहिला चेंडू बॅटचा एज घेऊन किपरच्या डोक्याच्या वरनं जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. पुढचा चेंडू, पुन्हा एक चांगला चेंडू. मागच्या सामन्याची एकदा हिस्ट्री सांगतो. असलम पटेलचा पहिला चेंडू चौकार होता, दुसरा चेंडू डॉट होता आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट होती. बघूया, चित्र तसंच आहे. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडू बघूया असलम पटेल कसा टाकतील तन्वीर साठी. एवढेच चांगला चेंडू, लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली. आकिब भाई, ए बारक्या, आकिब सर, आकाश के पास दे दो. आकाश इजी को देंगा. पुढचा चेंडू असलम पटेलचा, यावेळेस पाप्या पंडित असेल. फुलटा चेंडू केवळ पुश केलाय डॉक्टर तिथे आणि झेल सुटलाय. एक संधी म्हणावी लागेल तिथे.
झेल एवढा सोपा नव्हता. प्रयत्न चांगला आहे तिथे विनायक अक्कलवाडचा. बॅटचा एज लागून विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये बाद. काही गरज नाही कारण त्याची परिस्थिती आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली. तोच हा फलंदाज एजाज कादरी, या संघाचा सर्वात अनुभवी आणि महत्वाचा खेळाडू एजाज कादरी आता स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल आणि नॉन स्ट्रायकर एंडला पाप्या. असलम पटेल स्ट्रायकर एंडला एजाज. त्याने खेळा एजाजने आणि वैयक्तिक स्वतःचं खातं उघडले. ओव्हरची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. सचिन भाऊ, धाव फलकावर लागले गेलेत 28 धावा. बस गोलंदाजी मार्कवर विशाल राठोड. म्हणजे जवळपास 22 धावा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आहे. एजाज कादरी स्ट्रायकर एंडला विशाल राठोड गोलंदाजी मार्कवर. फटका खेळला, एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे एजाज कादरीचा आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही करणार कारण एजाज कादरीला स्ट्राइक पाहिजे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, रिक्वायर्ड रन रेट 22 धावा पर ओव्हर. पहिल्या चेंडूवर 2, उरलेल्या 4 षटकामध्ये 91 धावांची गरज आहे. मारलाय फटका जमिनीशी, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. पुन्हा धावतोय विशाल. पप्प्याने चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अनिल, चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि केवळ एकच धाव. यावेळेस फटका उंचावून मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. एजाज कादरीने षटकार. अजून एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रयत्न होता परंतु चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा पार. 1-1 चौक.
पुन्हा एकदा हवेत मारलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु पुन्हा एकदा चेंडू जातोय वन बॉल सीमा रेषा पार. जग जे मारलेले आहे त्याच्यावर नका बसू. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले आहेत 46 धावा. त्र्याहत्तर धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. हा पुरण्याचा संघ म्हणजे काहीतरी विपरीत करणारा संघ आहे. गोलंदाजी मार्कवर अनिल बिरदेवाड, 18 चेंडू मध्ये 73. दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय वाईट स्वरूपात. एक धाव वाढली अवंतरच्या रूपामध्ये. चांगला चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये आणि एक धाव पूर्ण केली. थोडस पारड मात्र 70% बीसीसी भोकर संघाच्या बाजूने. विनिंग प्रेडिक्शन आपण पाहू शकता. परंतु एजाज कादरी जोपर्यंत आहे यावेळेस चांगला चेंडू दिशाहीन होता परंतु बॅटचा एज घेऊन तिथे क्षेत्ररक्षक बीसीसी भोकर संघाचा कॅलिस होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण आमच्या अमोल मानेचा मित्र. चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळालाय वाईट स्वरूपात. आणखी एक धाव. धावसंख्या वाढतीये. हा बॉलरला सांगतोय अंपायर बिलकुल दबाव द्यायचा नाही. यावेळेस चांगला फटका खेळणारे क्षेत्ररक्षक आहे तिथे एजे नागिन डान्स. एक धाव पूर्ण केली. या एका धावेनेशी धावसंख्या वाढतीये. जाऊन पोचली 50 धावा. संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाजापासून दूर ठेवण्यात यशस्वी राहिलेले गोलंदाज अनिल. एक अनुभवी गोलंदाज आहेत. एजाज कादरी आणि अनिल हे खूप एकमेकांसोबत खेळतात. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. इशारा येणे बाकी. हा
फुकटच्या 5 धावा. बघूया अनिस कसा सामना करतील. अनिलचा चांगला चेंडू, षटक समाप्ती. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले गेलेत 55 धावा. डबल अनिस, म्हणजे 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत केवळ 6 चेंडू मध्ये केवळ काढायच्या 64 धावा. 12 चेंडू मध्ये 64 धावांची गरज आहे. असलम पटेल 7वं षटक घेऊन आलाय. 33 चा रिक्वायर्ड रन रेट. 64 55 धावा. डीजेच्या समोर असलेले प्रेक्षक डीजेच्या समोर असलेले प्रेक्षक डॉट. फटका मारलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आकिब आणि काय झेल आहे, झेल बाद. काय झेल घेतलाय. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटचं एक पारितोषिक आहे, त्यामध्ये नक्कीच लिहिलं जाईल हे नाव. श्रीपाद पाटील पारवेकर आक्रम आलाय फलंदाजीसाठी, परंतु असलम पटेल काय गोलंदाजी करतात. विकेट सुद्धा गणल्या जातात. विकेट साठी बेस्ट बॉलर साठी सुद्धा पारितोषिक आहे. अक्रम कशी फलंदाजी करतील बघूया. चांगला चेंडू असलम पटेलचा, 1 धाव पूर्ण केली. या संघात या सामन्यामध्ये निर्विवादपणे वर्चस्व गाजवले बीसीसी भोकर या संघाने. अतिशय सुंदर कामगिरी, असं म्हणायला हरकत नाही की हा सामना हरलाय पूर्ण संघाने. आणि आता खरा क्लायमॅक्स आता बाकी आहे, कारण आजच्या दिवसातला सर्वात मोठा सामना आता होणार आहे. दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा हा सामना होणार आहे. जे 2 संघ आपसामध्ये खेळतील ते म्हणजे पूर्णा आणि किनवट. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये राहील, जो हारेल तो टाटा बाय बाय. या दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न मात्र प्रामाणिक होता तिथे. चांगला प्रयत्न, झेल घेऊ शकले नाही, परंतु 100 पैकी 100 गुण दिले पाहिजे प्रयत्नाचे. 99 दे होती, 1 कमी. चला असलम पटेलच्या खात्यातली 1 विकेट कमी झाली. यावेळेस काय फटका मारलाय आणि षटकार प्राप्त केलाय. बाळाला
वरुण आडे ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. आणि कुरेशी स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील बाळासाठी. पहिला चेंडू मोठा फटका मारलाय आणि पहिल्या चेंडूवर टुर्नामेंटच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय बाळाने. पहिला ओव्हर आहे. पहिला चेंडू मोठा फटका मारलाय आणि पहिल्या चेंडूवर टुर्नामेंटच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त. तानीस बाद झाल्याच्या नंतर SRK सलमान फलंदाजीसाठी आलाय. आणि बाळा टुर्नामेंट मधला पहिला ओव्हर आहे आणि पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला. नवीन फलंदाज सलमान उर्फ SRK. चांगला फटका आणि चेंडू सीमा पार वन बॉस आदरीच मारा. अरे काय क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव. भोकर संघाच्या क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आहे. एकापेक्षा एक चांगले क्षेत्ररक्षक या संघामध्ये. आता अक्रम खान सामना करेल बाळाचा. पुन्हा चेंडू हावेमध्ये. असलम पटेल कर्णधार. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. याच्या दिवसातला या स्पर्धेमधला सर्वात मोठा सामना आता रंगणार आहे. पूर्णा आणि किनवट या दोन संघादरम्यान महत्वाचा सामना. पंचाचा इशारा आलाय नो बॉल आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. फलंदाज निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाज बाळाकडून. स्लोरवर टाकलेला चेंडू आणि सामना संपला इथं घोषित करतो मी. आता यायचं किनवट संघाच्या कर्णधारांनी आणि पूर्णा संघाच्या कर्णधारांनी, कारण आता मात्र महत्वाचा मुकाबला आहे आजच्या दिवसातला. आजच्या दिवसातला क्वालिफिकेशन